वणी विधानसभा क्षेत्रामध्ये निवडणुकीचे वारे वाहू लागलेले एकंदरीत पाहिलं तर या ठिकाणी काँग्रेस, भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी यानंतर आता या ठिकाणी ठाकरे गटाचे पदाधिकारीसुद्धा निवडणुकीमध्ये उतरलेले. एकंदरीत पाहिलं तर या ठिकाणी अनेक समस्या आहेत, त्या दूर करण्यासाठी आम्ही निवडणुकीमध्ये उतरल्याचासुद्धा या ठिकाणी सांगलं जात आहे. इच्छुकांनी आपली मतं व्यक्त केली आहे. त्या या संदर्भात बोलण्याकरिता आपल्यासोबत ठाकरे गटाचे जे आहेत उपजिल्हा प्रमुख आपल्यासोबत संजय निखाडे आहे. भाऊ, काय समस्या आहे इथं आणि काय सांगणार? वणी हे सर्वसामान्य जनतेसाठी समस्याचं माहेरघर झालं आहे. इथं मोठ्या प्रमाणात प्रदूषण आहे. इथं मोठ्या प्रमाणात व्यसनाधीन लोकांचं व्यसनाकडे वळण्याचं प्रमाण वाढलं आहे. भ्रष्टाचाराचं प्रमाण वाढलं आहे. गेल्या 2014पासून मी पक्षाकडे उमेदवारी मागत आहो. 19मध्ये 14मध्ये सुद्धा मागितली, 19मध्ये सुद्धा मागितली आणि आतासुद्धा मी दावेदारी केली आहे पक्षाकडं. जर पक्षानं मला उमेदवारी जर दिली तर वणीच्या ज्या काही ह्या समस्या आहे, भ्रष्टाचार असो, रस्त्याचा विषय असो, आरोग्याचा विषय असो, किंवा ह्या तालुक्यामध्ये जे व्यसनाचं प्रमाण वाढत आहे त्या व्यसनापासून तरुणांना कसं रोखता येईल याच्यावर चांगल्यात चांगला उपयोग करून या पूर्ण वणी विधानसभेतला चेहरामोहरा बदलण्याची माझी मानसिकता आहे. भाऊ, एकीकडे जर पाहिलं तर ही विधानसभा शिवसेनेचा बालेकिल्ला असलेली विधानसभा आहे. सुरुवातीपासून या ठिकाणी शिवसेनेची सत्ता या ठिकाणी राहिलेली, मात्र काही काळामध्ये भारतीय जनता पार्टी सत्ता आहे. अनेक भ्रष्टाचार या ठिकाणी झाल्याचा तुम्ही आरोप केला आहे. काय भ्रष्टाचार झाला नेमका काय सांगणार? इथं गेल्या 10 वर्षापासून दिल्लीपासून गल्लीपर्यंत भाजपची सत्ता आहे आणि मोठ्या प्रमाणात इथं निधी आला हे आमदार सांगत आहे आणि आला आहे, निधी आला पण ज्या क्वालिटीनं इथले रस्ते व्हायला पाहिजे किंवा तो जो निधी वापरले जाते ज्या विषयावर त्याच्यात जे पारदर्शकता पाहिजे ते पारदर्शकता कोणती नाही. त्याच्यामध्ये फक्त टक्केवारीचा विषय आहे आणि त्या टक्केवारीतून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. संजय राठोड, लोकशाही मराठी, वणी, यवतमाळ. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.